जन्माला येऊन पहिला गुरु कोण असेल तर जन्म देणारी माता पिता आई बाबांची सेवा करत असताना तारुण्यात कधी पदार्पण केलं हे सुद्धा आम्हाला कळलं. पण तारुण्य एकाक्षरी आई बाबांनी केलेला प्रश्न, बाळ तू आता मोठी झाली, तुझं आता लग्न करायला लग्न म्हणताक्षरी मन सुद्धा अगदी शासनकीत बनलं. पण विद्या मनाला आवड करण्यासाठी आई बाबाने केलेला प्रश्न, लग्नाचा अनुभव तर मला नाही. पण समजू लागल्या दिवसापासून आई बाबांचा शब्द मी पायदळी तुडवण्याचा प्रयत्न मात्र कधीच केला नव्हता. म्हणून आई बाबांच्या शब्दाला होकार देण्यासाठी ही रेवती तत्पर झाली. मला साजेल शोभेल असा एक वधू पाहून त्यांच्या समवेत लग्न करून देण्यासाठी माझे आई बाप तत्पर झाले. एवढंच कशाला माहेरचा उमरटा मी सोडिला, सासरच्या उमरण्यावर असलेले ते माप लक्ष्मीच्या पावलाने ओढावले. या सुखी संसारात मी पदार्पण सुद्धा केलं. सारी सुखी माझ्या चरणाशी एकसारखी लोटांवर घेऊन कशाची कमतरता न्यूनता मात्र आम्हाला तर वाचला आणि का वाचली? कारण जिकडे तिकडे पाहिलं असेल तर आज मनाच्या ठिकाणी सुद्धा समाधान प्राप्त होणार. कारण बायकांच्या जीवनाचा खरा परमेश्वर कोण असतो तर पती हाच परमेश्वर. पती सेवा केल्याशिवाय बायकांच्या मनाच्या ठिकाणी समाधान प्राप्त होत. पण आजच्या दिनी जर का पाहिलं असेल थोर कर्तव्य परिपूर्ण करण्यासाठी कार्यक्रम माझ्या सदनाचा त्याग करून निवडतो. प्राणेश्वर, माझी हाक ऐकून तुम्ही लवकरात लवकर माझ्या सदनापर्यंत प्रवेश करा आणि माझ्या मनाचं शांतवन करण्यासाठी निश्चित तत्पर व्हावं. पण आज माझा सुखी संसार पाहिल्यावर मनाच्या ठिकाणी सुद्धा असंच वाटू लागलं, असंच वाटू लागलं, असंच वाटलं. Bye.
हो स्वामी. आपल्या दोन चरणाशी अखंड तुळे म्हणजे तू सौभाग्य सौभाग्यवती प्राणी सौभाग्यवती. पण आपण